10वी गणित परीक्षेमध्ये जे टॉपर असतात ते असं काय करतात की ज्यामुळे त्यांना एवढे मार्क पडतात. काही विद्यार्थ्यांना तर पैकीच्या पैकी मार्क पडतात. ते असं काय करतात, असा कोणता अभ्यास करतात, कशाचा अभ्यास करतात की ज्यामुळे त्यांना एवढे मार्क पडतात. काही विद्यार्थी तर खूप कमी अभ्यास करतात, परंतु तरीही त्यांना खूप सारे मार्क्स पडतात. ते कशामुळे? तर तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की 100% पेपरमध्ये कोणते प्रश्न येतात आणि जे प्रश्न विद्यार्थी सोडून पेपरला नाही जाऊ शकत. म्हणजे 100% पेपरमध्ये प्रश्न येणारे कोणते आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कळणार आहे की 10वी गणित बोर्ड पेपरमध्ये तुम्ही कोणते प्रश्न पेपरला जाण्याअगोदर करून जाणं महत्त्वाचं आहे. आणि हे प्रश्न 100% पेपरमध्ये येतात म्हणजे येतात, ही माझी गॅरंटी आहे. मी मागचे 5 वर्षाच्या पेपरमध्ये म्हणजे क्वेश्चन पेपरचे ॲनालायसिस करून हे प्रश्न बाजूला काढले आहेत की मला असं कळालं आहे की हे प्रश्न पेपरमध्ये 100% प्रत्येक वर्षी येतात म्हणजे येतातच, आणि जे तुम्हाला खूप सारे मार्क्स देऊन जातात. आणि हे प्रश्न खूप सोपे पण आहेत. आज जी मी तुम्हाला क्वेश्चन्सची लिस्ट देणार आहे ती तुम्ही पेपरला जाण्याअगोदर नक्की करून जायचे आहे. ते तुम्हाला पेपरमध्ये 100% दिसणार म्हणजे दिसणार. चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पाहूया कोणते कोणते असे प्रश्न आहेत जे तुम्हाला 100 पैकी 100 म्हणजे 80 मार्काचा तुमचा प्रश्न पेपर असतो, आणि भाग 1चा 40 मार्कसाठी असतो आणि भाग 2चा 40 मार्कसाठी असतो. भाग 1 मध्ये 40 मार्क घ्यायचे आहेत तुम्हाला, 40 पैकी 40, तर तुम्ही हे प्रश्न करायचे आहेत. पहिलं गणित आहे एक्स आणि वायची किंमत काढणं. या पद्धतीमध्ये एक सामायिक रेषीय समीकरण. हे तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न पहिला किंवा 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क असं कुठे ना कुठे छोटं मोठं पाहायला मिळणार आहे. म्हणजे आहे हे पेपरमध्ये नक्कीच तुम्हाला बघायला मिळणार आहे. दुसरा आहे क्रेमरच्या पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवणं. हे तुम्हाला पेपरमध्ये 3 ते 4 मार्क्ससाठी येण्याची संभाव्यता खूप जास्त आहे. म्हणून तुम्ही क्रेमरची पद्धत हे पेपरला जाण्याअगोदर एकदा दोनदा बघायची आहे म्हणजे आहे, आणि याची तुम्हाला पेपरपर्यंत प्रॅक्टिससुद्धा करायची आहे. पहिल्या धड्यातलं शेवटचं म्हणजे तुम्हाला हे शाब्दिक उदाहरण 4 मार्क्ससाठी शेवटच्या प्रश्नामध्ये 4 मार्क्ससाठी येतात म्हणजे येतातच. ऑप्शनमध्ये किंवा शेवटच्या प्रश्न क्रमांक 4 मध्ये कोणतेही 2 उपप्रश्न तुम्हाला सोडवायला सांगितलेले असतात आणि ते उपप्रश्न 4-4 मार्क्ससाठी असतात. ए, बी आणि सी ज्यामध्ये एक ऑप्शनमध्ये असतो. तर त्या 3 प्रश्नापैकी हा प्रश्न तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहे. म्हणजे हे शाब्दिक उदाहरण तुम्हाला 4 मार्क्ससाठी पाहायला मिळणार म्हणजे मिळणार. चौथं म्हणजे वर्ग समीकरण सोडवण्याचं सूत्र. हे पण तुम्हाला पेपरमध्ये पाहायला खूप जास्त मिळतं. हे या दुसऱ्या चॅप्टरमधलं समीकरण सोडवण्याचं सूत्र किंवा अवयव पद्धत, या दोन्हीपैकी पेपरमध्ये नक्कीच पाहायला मिळतं. 3 ते 4 मार्क्ससाठी तुम्हाला वर्ग समीकरणाचं सूत्र पाहायला मिळू शकतं. अंकगणिती श्रेणीमधली सूत्र तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. टीएनचं सूत्र तुम्हाला पहिल्या ऑप्शनल पद्धतीमध्ये म्हणजे पहिले जे 4 MCQ असतात त्यामध्ये तुम्हाला टीएनचं सूत्र पाहायला मिळू शकतं. 1 मार्क्ससाठी तुम्हाला टीएनच्या सूत्रावर प्रश्न येऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे अंकगणिती श्रेणीमधील पहिल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किंवा एनवे पद काढा वगैरे, तुम्हाला कोणतंही गणित येऊ शकतं. अंकगणित श्रेणीमधून 6 ते 8 मार्क्ससाठी तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. अंकगणित श्रेणी हा खूप महत्त्वाचा धडा आहे जो तुम्ही सोडायचा नाही. अंकगणिती श्रेणीमधलं सर्व काही तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला अंकगणिती श्रेणीमधलं काही सोडायचं नाही. पूर्ण तुम्हाला अंकगणित श्रेणीमधले सर्व सूत्रपाठ करायचे आहेत आणि सर्व गणितं करायचे आहेत. अर्थनियोजनमध्ये तुम्हाला GST, CGST, SGST हे सर्व माहिती असलं पाहिजे आणि त्याचे दर कसे असतात, IGSTचे दर आणि CGSTचे दर हे यामधील फरक तुम्हाला माहिती असला पाहिजे. आणि यामधली जी सोपी सूत्र आहेत ती सर्व पाठ करून घ्या, म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये
खूप सोपं म्हणजे पहा इथं सूत्र माहीत असेल तर तुम्हाला प्रश्न सोडवायला काहीच अवघड आहे का? नाही. खूप सोपा चॅप्टर आहे अर्थनियोजन आणि यामध्ये तुम्हाला 3-4 मार्क्ससाठी 3 मार्काचा प्रश्न, 4 मार्काचे प्रश्न अशा प्रश्नांमध्ये तुम्हाला अर्थनियोजनचा प्रश्न बघायला मिळतो म्हणजे मिळतोच. म्हणजे अर्थनियोजन हा चॅप्टर सोप्पा आणि मार्क देणारा आहे. तुम्हाला हा चॅप्टर पूर्ण करायला काहीही अडचण येऊ शकत नाही. तुम्ही हा धडा पूर्ण सर्व सूत्रांसह पाठ करायला पाहिजे आणि सर्व सूत्र पाठ झाली की तुम्हाला यामधलं कोणतंही गणित असू द्या तुम्हाला ते येऊ शकतं. यामधले महत्त्वाची गणितं तुम्हाला सांगायची गरज आहे का? नाही. तुम्हाला अर्थनियोजन हा धडा तुमचा पूर्ण सूत्रावर आधारित आहे आणि तुम्हाला सूत्रपाठ केले की तुम्हाला हा धडा येणं खूप सोपं आहे. संभाव्यता संभाव्यता आता संभाव्यता म्हणजे मध्ये काय माहिती असणं गरजेचं आहे. पहा हे पत्त्यावर खूप वेळेस प्रश्न आला आहे. पत्त्यामध्ये किती लाल बदामाचे पत्ते, मग नंतर लाल चौकट पत्ते किती असतात, किलवर पत्ते किती असतात, इस्पिक पत्ते किती असतात, हे सर्व तुम्हाला माहीत असणं महत्त्वाचं आहे. पत्त्यांबद्दल तुम्हाला सर्व माहिती असणं गरजेचं आहे. यावर तुम्हाला संभाव्यतामध्ये प्रश्न येऊ शकतो. संभाव्यतामध्ये नमुना अवकाश काढणं महत्त्वाचं आहे. एकदा तुम्हाला नमुना अवकाश लिहिता आलं की तुम्हाला घटनेची संभाव्यता काढायला काहीच अडचण येत नाही. संभाव्यता धडा सोपा आहे. फक्त तुम्हाला एकदा त्याचं नमुना अवकाश म्हणजे एस काढता आलं की तुम्हाला संभाव्यता धडा खूप सोपा वाटणार आहे. तुम्हाला संभाव्यतामध्ये शिकण्यासारखं आहे तर ते नमुना अवकाश काढणं. आता आहे सांख्यिकी. सांख्यिकी मला वाटतं थोडा लेंदी आहे आणि यावरती जास्त प्रश्न पाहायला मिळतील न मिळतील याची काही गॅरंटी नाही. सांख्यिकी थोडंसं तुम्ही पाठीमागे ठेवलात तरी चालेल. थोडासा लेंदी आणि असा चॅप्टर सूत्रातही क्रिटिकल वाटणारा चॅप्टर आहे विद्यार्थ्यांना. तर तो तुम्ही थोडासा ऑप्शनमध्ये ठेवला तरी चालेल. परंतु पहिले 5 चॅप्टर तुम्हाला पहिले 5 चॅप्टर आले पाहिजेत म्हणजे सांख्यिकी हा चॅप्टर तुम्हाला ऑप्शनमध्ये टाकता येईल. नाहीतर एकतर तुम्ही सोडायचं काहीच नाही. तुम्हाला प्रत्येक धडा, प्रत्येक चॅप्टर आलाच पाहिजे. पण थोडंसं तुम्हाला ऑप्शन प्रत्येक ऑरमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये प्रश्न दिलेले जातात. हा सांख्यिकी एवढा महत्त्वाचा चॅप्टर मला वाटत नाही. त्यामुळे तुम्ही संभाव्यता, अर्थनियोजन नंतर पहिले 2 चॅप्टर असे पहिले 5 सर्व चॅप्टर तुम्ही करायचे आहेत. सांख्यिकी चॅप्टर एवढा महत्त्वाचा नाही आणि थोडासा वेळ लागणारा चॅप्टर आहे. त्यामुळे तो चॅप्टर तुम्ही पाठीमागे ठेवू शकता आणि पहिले 5 चॅप्टर तुम्हाला खूप सोपे आहेत. फक्त सूत्रपाठ करायचे आहेत, प्रॅक्टिस करायची आहे थोडीशी आणि पेपरचं नियोजन नीट लावायचं आहे. आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकला आहे की पेपरमध्ये अशी कोणत्या चुका विद्यार्थी करतात ज्यामुळे त्यांचं उत्तर येऊन सुद्धा त्यांना मार्क मिळत नाही आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या त्यांचे मार्क्स वाढवू शकतात. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. अशीच 10वीसाठी तुमच्या बोर्ड परीक्षेसाठी तुमचे मार्क्स वाढवण्यासाठी आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ येत असतात. तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आपण तुम्हाला 40 पैकी 40 गुण मिळवण्याच्या खूप जवळ नेऊन पोहोचवणार आहोत. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.